हाय मित्रांनो, आय होप की आप सर्वजण चांगले असणार. तुमचा माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. मित्रांनो, सिम्प्लिफिकेशनवरून एक्झाममध्ये 1 ते 2 क्वेश्चन निश्चित होतात. ते म्हणजे कोस्टगार्ड, नेव्ही MR आणि एअरफोर्समध्ये. तर आपण टाईम न घालवता लगेच आपल्या टॉपिककडे वळावं असे मला वाटते. चला तर जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, सिम्प्लिफिकेशन या टॉपिकमध्ये आपल्याला काही ट्रिक वगैरे लावता येत नाही. तर आपल्याला फक्त आणि फक्त बोर्डमास रूल या रूलकडे फॉलो करावं लागते. तर बोर्डमास रूल काय आहे ते आपण बघणार. तर बी फॉर ब्रॅकेट्स तुम्हाला माहिती असणार. ब्रॅकेट यानी की अशा प्रकारचे ब्रॅकेट. त्यानंतर ऑफ म्हणजे का. ऑफ म्हणजे काय असते? का. म्हणजेच आपण काचा यूज आपण एक्झाममध्ये आपण क्वेश्चन घेणार तेव्हा समजणार मला. का म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन बी करता येणार असते. त्यानंतर डिव्हिजन तुम्हाला सर्वांना माहिती असणार म्हणजे भागणे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणणे आणि ॲडिशन म्हणजे ॲड आणि की प्लस की बेरीज करणे आणि सबट्रॅक्शन म्हणजे मायनस म्हणजे वजाबाकी करणे. तर तुम्हाला हा बोर्डमास रूल समजला असेल. चला तर काही अजून टाईप बघू. चला तर आता आपण घेणार टाईप्स ऑफ ब्रॅकेट. ब्रॅकेटचे कोणकोणते टाईप असतात ते आता बघणार आपण. बार ब्रॅकेट्स. विद्यार्थी मित्र, बार ब्रॅकेट्स म्हणजे सपोज समजून घ्या आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे 3.87. सपोज त्याच्यावर असे बार आहे, यालाच आपण बार ब्रॅकेट म्हणतो. त्यानंतर पॅरेंथेसिस म्हणजे छोटा ब्रॅकेट. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे महिरूपी कंस असे म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे मोठा ब्रॅकेट. चला तर आपण टाईप्स ऑफ ब्रॅकेट सुद्धा बघितले. तर तुम्हाला जास्त क्लिअर केव्हा होणार? जेव्हा आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार तेव्हा हे तुम्हाला सर्व क्लिअर होणार. चला तर आपण पुढे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्लाईडवर फर्स्ट एक्झाम्पल आहे. तर ते तुम्हाला कसे सॉल्व्ह करावे ते तुम्हाला सांगतो. तर आपण हे एक्झाम्पल बोर्डमास या रूलनुसार सॉल्व्ह करणार. तर काय विद्यार्थी त्यांना काही लॉजिक किंवा काही माहीत नसतं तर ते अशा प्रकारे सॉल्व्ह करतील. अगोदर 7मधून 3 मायनस करून टाकतील आणि त्यानंतर ते उत्तर त्यामध्ये +5 करून टाक. 7 + 5 तर कसे करतील ते 7 - 3 यानी की 4. त्यानंतर +5 = 9 असे. तर अशा प्रकारे सर्व चूक. अशा प्रकारे सोडता येत नाही. आपलं एक्झाममध्ये तुमचं क्वेश्चन चुकी येऊ शकतं. तर अशा प्रकारे नाही. तर बोर्डमास रूलनुसार आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला तर कसं. तर बोर्डमास रूल आपल्याला काय सांगतो? अगोदर प्लस, ॲडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन. तर यामध्ये आपण अगोदर ॲडिशन करणार. ते म्हणजे 7 + 5. त्यानंतर त्यामधून -3 करणार. -3. तर असे प्रकार 7 + 5 आणि की 12 -3 म्हणजे 9. तर तुम्हाला असं वाटायचं सर तेव्हा आन्सर तर 9 झालं तर आता मी 9. तर ह्याच एक्झाम्पलमध्ये असे होणार. दुसऱ्या एक्झाममध्ये तुमचं आन्सर चुकी येऊ शकतं. तर अशाच प्रकारे तुम्ही एक्झाम सॉल्व्ह करावे बोर्डमास रूलनुसार. तर सेकंड एक्झाम्पल आपण घेणार आहोत आपण. तर अगोदर तुम्हाला बोर्डमास रूल काय सांगतो? अगोदर ब्रॅकेट. तर यामध्ये आपल्याला अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल. तर 7 - 3 आणि +5. 3 + 5 म्हणजे 8. तर 7मधून -8 करायला लागणार तर -1. तर याचं आन्सर असणार -1 असं.
तर आपण अजून थर्ड असे 15पर्यंत असे एक्झाम्पल घेणार आहोत. चला तर थर्ड एक्झाम्पलकडे वळूया. तर थर्ड एक्झाम्पल आपल्या स्लाईडवर आहे ते हे सर्व एक्झाम्पल आपण बोर्डमास रूलनुसारच सॉल्व करणार. तर ह्यामध्ये अगोदर आपण काय करणार, ब्रॅकेट सॉल्व करणार. तर ब्रॅकेट यानी की छोटा ब्रॅकेट तो म्हणजे सॉल्व करणार. तर अगोदर ही छोटा ब्रॅकेट घेऊन सॉल्व करून घेऊ अगोदर. तर 4.5.4 मायनस 4.3 प्लस 2. तर अगोदर मी तुम्हाला सांगितले ॲडिशन त्यानंतर सबट्रॅक्शन. तर ॲडिशन करू याची. तर काय ना 4.6 त्यानंतर मायनस 4.3. तर त्यानंतर यामधून 5.6 मधून 4.3 सबट्रॅक्ट करू यानी की मायनस करू. तर काय असणार 6 मधून 3 गेले 3 पॉईंट समथिंग. 4 मधून नाही इथे आपलं चुकलं झालं आहे त्यामुळे एक इथे गडबड झाली. इथे गडबड आपण इथे थांब एक मिनिट. तर 5.4 प्लस 2 ते कसं आहे ना 7.4. त्यानंतर मायनस 4.3. त्यानंतर आपण घेणार 4 मधून 3 गेले तर 1 पॉईंट समथिंग आणि 7.7 मधून 4 गेले तर 3. तर असे आपलं 3.1. तर या ब्रॅकेटचे आन्सर असतं. तर आपण पुढे जाऊ. तर 8.7 मायनस ब्रॅकेट 7.6 मायनस महिरोपी कंसात 6.5 त्यानंतर मायनस 3.1 घेणार 3.1. आता त्यानंतर आपण महिरोपी कंस सॉल्व करणार आहोत मोडमास रूलनुसार. तर 8.7 मायनस 7.6 त्यानंतर मायनस 6.5 मायनस 3.1 करणार. तर 5 मधून 1 गेले तर 4 पॉईंट. त्यानंतर 6 मधून 3 गेले तर 3. तर अशा प्रकारे. त्यानंतर 8.7 मायनस हा ब्रॅकेट यानी की मोठा ब्रॅकेट सॉल्व करणार. त्यानंतर 7.6 मायनस 3.4. 6 मधून 4 गेले तर 2 पॉईंट. त्यानंतर 7 मधून 3 गेले 7 मधून 3 गेले तर 4. अशा प्रकारे. तर आता 8.7 मायनस 4.2 करणार. तर 7 मधून 2 गेले तर 5 आणि 8 मधून 4 गेले तर 4. तर अशा प्रकारे आपलं एक्झाम्पलचं आन्सर आहे 4.5. यस ना. चला तर आपण फोर्थ एक्झाम्पलकडे वळावे. चला फोर्थ एक्झाम्पल आपल्या स्लाईडवर आहे. चला तर हे आहे आपलं. तर हे एक्झाम्पल आपल्या स्लाईडवर आहे. तर काय आहे 3674 इंटू 8595 प्लस 4699 इंटू 1589. फाइंड द युनिट प्लेस ऑफ दिस इक्वेशन. युनिट प्लेस म्हणजे इकाई स्थान. इकाई स्थान असते. युनिट प्लेस म्हणजे इकाई स्थान. विद्यार्थ्यांना तर इकाई स्थान म्हणजे ही संख्या आहे आपल्यापासून 3674. तर यामध्ये इकाई स्थान कोणतं असते तर 4 हा इकाई स्थान आहे. यामध्ये 6 9 इथे बी 9. तर अशा प्रकारे. तर आपण बघू एक्झाम्पल सॉल्व. तर फाइंड द युनिट प्लेस ऑफ द इक्वेशन. तर तुम्हाला हे एक्झाम्पल पासून तुम्हीच घाबरणार असणार. तर तर हे एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन आहे ॲडिशन आहे. तर एवढे एक्झाम्पल तर खूप वेळ लागणार. तर असं नाही, ते मला सुद्धा शक्य नाही. तर आपण युनिट प्लेस यानी की इकाई स्थानानुसार सॉल्व करतो. तर इकाई स्थान म्हणजे जे शेवटचे अंक दिलेत ना
तेच घ्या फक्त. तशी यामध्ये 4, 6, 9 आणि 9. तर 4 × 6 + 9 × 9 अशा प्रकारे ते इकाई स्थान. तर आपण 6 × 6 4 × 6 तर 7 × 24 यानी की 24 प्लस 9 × 9 81. यामध्ये सुद्धा आपण इकाई स्थान म्हणजे युनिट प्लेस घेणार. यामध्ये युनिट प्लेस कसे 4 आणि 1 ते इथे बघा 4 आणि 1. 4 + 1 4 प्लस म्हणजे 5 ते असे त्याचे आन्सर आहे 5. तर तुम्हाला समजलं नसेल अजून एकदा रिपीट करतो. तर ही संख्या दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला फाइंड द युनिट प्लेस ऑफ दिस इक्वेशन. युनिट प्लेस फाइंड आउट. तर मी तुम्हाला सांगतो युनिट प्लेस म्हणजे शेवटचे अक्षर हे जसे हा 4 आहे, हा 6 आहे, हा 9 आणि हा 9. फक्त शेवटचे अक्षर घ्यायचे जसे 4 × 6 + 9 × 9 आणि इथे मल्टिप्लिकेशन आणि इथे मल्टिप्लिकेशन आणि मध्ये प्लस. तर 4 × 6 24 प्लस 9 × 9 81. तर यामध्ये सुद्धा आपण युनिट प्लेस यानी की शेवटची या संख्याने ही प्लस तसे नाही, इथे सुद्धा आपल्याला युनिट प्लेसच घ्यावं लागणार. ते म्हणजे 4 आणि 1 घेतला आपण. 4 + 1 4 + 1 5. यही तो हमारा आंसर है. यही आंसर है. चलो तर तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आपण 5th एक्झाम्पलकडे बघू. 5th एक्झाम्पल बी त्याचसारखं आहे. तर फाइंड द युनिट प्लेस ऑफ दिस इक्वेशन. यामध्ये सुद्धा तसेच शेवटचे अक्षर यानी की युनिट प्लेस या संख्येचे शेवटचे अक्षर 5. इकाई स्थान म्हणजे इकाई स्थान बरोबर आहे. एकक स्थानावरील अक्षर घ्यायचे. जसे हा 5 आहे, यामध्ये इकाई स्थानावरील अंक कोणता आहे 4. यामध्ये इकाई स्थानावरील अंक आहे 5, इथे 2 अशा. तर इथे आपण घेणार 5 × 4 + 5 - 2 -2. तर बरोबर नाही एक्झाम्पल बरोबर आहे. तर 5 × 4 किती असतो 20 प्लस 5 - 2. तर बोर्डमास रूलनुसार आपण हा 5 - 2 जशाचा तसं राहू द्या. त्याला काही अर्थ नाही, तशा राहू द्या. तर 5 - 2. तर आपण बोर्डमास रूलनुसार काय अगोदर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. तर 20 + 5 - 2. त्यानंतर इथे सुद्धा आपण बोर्ड आहे तो युनिट प्लेस घेणार. ती इथे सुद्धा युनिट प्लेस काय इथे इकाई स्थान इथे आहे 0. तो 0 प्लस 5 - 2. तर 0 5 मधून 2 गेले तर 3. तर हे आपलं आन्सर आहे. सर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असतं. तर आपण आता 6 एक्झाम्पलकडे वळावे असे मला वाटते. चला तर 6 एक्झाम्पल आपल्या स्लाईडवर. तर आपण याला असे लिहू शकतो का 4 हा भागीला आहे. याला आपल्या मल्टिप्लिकेशनमध्ये करायचं असेल तर आपण याचा 1/2 ला इन्व्हर्स करणार. तर 4 × 2. तर मल्टिप्लिकेशनमध्ये गेल्यामुळे तो इन्व्हर्स झाला. तो डिनोमिनेटरला होता तो डिनॉमिनेटरमध्ये गेला आणि तो डिनॉमिनेटरमध्ये होता तो डिनॉमिनेटर गेला. तर याच्या खाली 1 आहे, तो लिहिण्याची सुद्धा गरज नसते. तर 4 × 2 8. तर याचं आन्सर आहे 8. त्यानंतर आपण 7th एक्झाम्पल घेणार. तर आपल्याजवळ आहे 3/4 भागीला 5/8. तर याला आपण कसं करणार तसेच हा भागीला आहे त्यामुळे आपण इथे इन्व्हर्स केल्यामुळे तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. त्यामुळे आपल्याला सोडायला सोपे जाणार. तसेच
3 × 4 गुणिला याचं इन्व्हर्स काय होणार 8/5. त्यानंतर हा 4ने या 8ला भागलेला 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 3 × 2 हा 3 आणि हा 2 आला गुणले तर 3 × 2 = 6/5. हेच आपलं आन्सर आहे. तर नोट करून स्क्रीनशॉट काढून घ्या. चला तर आपण 8th एक्झाम्पलकडे वळावे. चला तर 8th एक्झाम्पल आपल्या स्लाईडवर आहे, तर याला बी आपण आता सॉल्व करू. तर आपण याला असं लिहू शकतो का आहे, तर याला आपण असं लिहू शकतो बघा 3/4 भागीला इंटू हा 4 आहे, त्यानंतर 5/5 3/3 भागीला 5 4/5 आहे. असे ते एक्झाम्पल आहे. ते तुम्हाला नीटनेटकेपणे मी लिहून दाखवतो, तुम्हाला समजायचं नाही. थांब. 3/4/5 आणि हा 4 आहे इथे 3/4 तो हा 4 इथे आहे. तर आपण याला असं लिहू शकतो का 3/1 ज्याच्या खाली काही नसतं त्याच्या खाली 1 असतो. जसे हा 4च्या खाली म्हणजे भागीला 5 आहे, तसे 3चा भागीला 1 आहे. तसेच हा 4 भागीला हा 5 आणि हा इंटू हा 4. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो मी आता फर्स्ट इंटू लास्ट यांचा गुणाकार करा. फर्स्ट इंटू लास्ट यांचा गुणाकार. तर फर्स्ट इंटू लास्ट काय आहे 3 × 5 तर 15 यानी की 15 अपॉनला आहे सेकंड इंटू थर्ड याचा गुणाकार मल्टिप्लिकेशन यानी की 4 × 1 4 आणि हा इंटूला हा 4 कॅन्सल 4 कॅन्सल. तर आपला आन्सर आहे 15 हे आपलं आन्सर आहे. चला आता आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत 9th. चला 9th एक्झाम्पल आपल्या स्लाईडवर. चला तर याला सुद्धा आपण त्याच प्रकारे सॉल्व करणार आहोत. तर हे नेटकेपणे मी तुम्हाला लिहून दाखवतो. ते कसे ते समजा अगोदर कलर चेंज करून देऊ. तर 2/4 भागीला हा 3 हा इंटूला हा 3. तसेच 3च्या खाली इथे सुद्धा काही नाही, त्याच्या खाली मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्या खाली काही नसतं, त्याच्या खाली 1 असतो. तर हा 2च्या खाली 4 आहे, तर 3च्या खाली काही नाही म्हणून इथे काय आहे 1. आणि तुम्हाला सांगितले फर्स्ट इंटू लास्ट यांचं मल्टिप्लिकेशन आणि सेकंड आणि थर्ड यांचं मल्टिप्लिकेशन. तर फर्स्ट इंटू लास्ट यांचं 2 × 1 आणि सेकंड आणि थर्ड यांचं मल्टिप्लिकेशन यानी की 4 × 3 आणि इंटूचा हा 3 कॅन्सल 1 2 बेजुने 4. तर आपला आन्सर आहे इथे 1/2. अशा प्रकारे आन्सर निघाला. तसेच आपण आता 10th एक्झाम्पल आता सॉल्व करू. 10th एक्झाम्पल. चला तर 10th एक्झाम्पल याला सुद्धा तसेच इथे आपल्याला भागीला दिसतोय, याला सोप्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करत याचा आपण इन्व्हर्स करणार. तसेच 18 गुणिला 12चं इन्व्हर्स, त्यामुळे तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. याचं इन्व्हर्स 1/12 आणि याला सुद्धा मल्टिप्लिकेशन आणण्यासाठी याला सुद्धा इन्व्हर्स 1/4. तर आपण इथे याला असं लिहू शकतो का 18 अपॉनला 12 × 4 याला आपण 12 × 4 लिहिले. त्यानंतर हा या दोघांना 6ने भाग जाऊ शकतो. 6 × 3 = 18
6 दुणे 12, 6 दुणे 12. तर आपलं आन्सर पुढे आन्सर येणार आपले 3 × 8. तर याचं 10th एक्झाम्पलचं आन्सर आहे 3/8. चला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. चला तर मित्रांनो, आजसाठी फक्त आपण 10च एक्झाम्पल घेणार आहोत. तर आय होप की आपल्या सर्वांना ही लेक्चर समजलं असेल. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नोटिफिकेशन असतील त्या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. म्हणून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय.